त्रिकोणाचा शिरोलंब व मध्यगा. आज आपण शिरोलंब म्हणजे काय तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजेच तो त्या त्रिकोणाचा शिरोलंब असतो. या ठिकाणी हा एक त्रिकोण काढलेला आहे, त्रिकोण ABC. यामध्ये AD हा लंब आहे, CF हा शिरोलंब आहे, B हा शिरोलंब आहे. असे 3 शिरोलंब या ठिकाणी आहेत. आणि एक संपादी बिंदू म्हणजे त्रिकोणाचे 3ही शिरोलंब एका बिंदूतून जातात, त्याला एक संपादी रेषा असे संबोधले जाते. या अर्थाने O हा लंब संपाद बिंदू आहे. मध्यगा म्हणजे मेडियन. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा होय. संपाद बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 गुणोत्तरात विभाजन होते. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. हा FD या ठिकाणी मध्यगा आहे. सराव संत 4.1 त्रिकोण LMN मध्ये रेख LX